पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक आता नुकतीच संपली आहे आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। त्याचबरोबर राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री अजित डोभाल, त्याचबरोबर सीडीएस सुद्धा उपस्थित होते। रॉ आयबी प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि 1.5 तास ही मोदींची बैठक सुरू होती। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना या बैठकीवर लक्ष ठेवून त्या जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून काय नेमके या बैठकीचे तपशील आहेत। उर्वशी, ही बैठक नुकतीच संपल्याचं कळते, काय नेमके डिटेल्स? अनुपमा, 1.5 तासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदीची ए टीम म्हणजेच जिथे तिन्ही सेना दलाचे जे प्रमुख आहेत, बरोबरच आयबी आणि रॉचे चीफ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर, सीडीएस अनिल चौहान आणि बरोबरच अजित डोभाल, तर हे सगळेजण जे आहेत पंतप्रधान मोदी होते आणि आता ही बैठक 1.5 तासासाठी चालली। म्हणजेच आता आपल्याला कळतंय की डीजीएमओ टॉक्स सुरू झाले असतील आणि तिथेच जे आहे मॉनिटर करायला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पण अलर्ट मोडवर आहेत। आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते नुसतं ऑपरेशन सिंदूर होता तेव्हाच पूर्ण रात्र नाही, तर दुसऱ्या दिवशी ज्या प्रकाराने भारताने प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला तेव्हाही हे बघितलं गेलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सगळे ऑपरेशन्स मॉनिटर करत होते। आता डीजीएमओ टॉक्सला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉनिटर करताय असं आपल्याला समजून येत आहे। बरोबरच ए टीम जी आता जस्ट निघाली तिथे कुठे ना कुठे एक निर्देश देण्यात आले आहेत, हेही समजून येत आहे। नेमका काय निर्देश आहे त्याच्यावरती लक्ष राहणार आणि डीजीएमओ टॉक्स नंतर 2:30 वाजता जी आहे एक महत्त्वाची बैठक पत्रकार परिषद आहे त्यावरतीही लक्ष आहे। काय की डीजीएमओ स्वतः पत्रकार परिषद घेणार आहे, हे दुसऱ्यांदा होणार जेव्हा डीजीएमओ स्वतः पत्रकार परिषद घेणार। कालही सगळ्या सेनाने घेतलेला आणि मागच्या काही दिवसात पूर्ण ए टू झी काय घडलं आहे त्याबद्दल डिटेल्स दिले। आज डीजीएमओ टॉक्स मध्ये काय होणार आहे त्यावरती चर्चा होणार आहे। ठीक, धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी दिल्लीतल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नक्की चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।